नागपूर हिंसाचार प्रकरणात 9 आरोपींना जामीन मंजूर, 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। पुणे नामांतराचा मुद्दा पेटला, पुण्यात मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात व्यंगात्मक पोस्टर, तर महात्मा फुलेंचं नाव देण्यावरून वंचितचं आंदोलन। पाचोरा येथे शिक्षकाची शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। शुभांशु शुक्लाची अंतराळात झेप AX-4 मोहिमेचं यशस्वी उड्डाण, वॉटर राईड शुभांशु शुक्लाची उड्डाणानंतर पहिली प्रतिक्रिया। आणीबाणीच्या 50 वर्षपूर्तीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची लेखाच्या माध्यमातून काँग्रेसवर टीका, आणीबाणी काळात संविधानाच्या चिंधड्या म्हणत साधला निशाणा। विधिमंडळ अंदाज समितीच्या परिषदेत पैशांची उधळपट्टी झाल्याची चर्चा, आमदार खासदारांना चांदीच्या ताटात जेवण, जेवणाची ताटं चांदीची नसल्याचं विधिमंडळाचं स्पष्टीकरण। पालघरच्या वाढवण बंदर प्रकल्पासंदर्भात आज समुद्राच्या भरतीचं सर्वेक्षण, ग्रामस्थांनी रोखलं, पोलीस आणि अधिकाऱ्यांना घ्यावी लागली माघार। मुंब्रा लोकल अपघात प्रकरणी प्रवाशांवरच ठपका ठेवण्याची शक्यता, दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये केवळ 0.75 मीटर अंतर, चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांच्या अहवालात अंदाज येण्याची शक्यता। पुण्यातील भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरेला अटक, महिला पोलीस अधिकारी विनयभंग प्रकरणी विश्रामबाग पोलिसांकडून कारवाई। देशातील आणीबाणीला आज 50 वर्ष पूर्ण, आणीबाणीमधील बंदिवानांचा भाजप करणार सन्मान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।